नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रुपेश गळवे, श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प गळेवाडी. तर आपण 5 महिन्यापूर्वी गांडूळ खत आपले मापटे माहिती शेतकरी आहेत गोपीचंद डुकरे हे शेतकरी आहेत, ह्यांनी आपलं गांडूळ खत वापरलं होतं. तर ह्यांना आपण विचारावे की आपण तुमच्या झाडाला तुम्ही ज्यावेळेस खत वापरलं त्यावेळेस तुमच्या झाडाची स्थिती कशा प्रकारे होती की बाबा? स्थिती म्हणजे ती झाडं खूप पिवळी पडली होती. पण हे आपलं गांडूळ खत आणल्या वापरल्यापासून एक झाडावर काळोखी पण आली आणि रिझल्ट जबरदस्त होता. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही गांडूळ खत वापरला. आपण सांगितलं होतं की बाबा 2 किलो प्रमाण आपण तुम्ही एका झाडाला तुम्ही झाला म्हणजे इकडच्या साईडला 2 किलो या साईडला म्हणजे एका झाडाला 4 किलो प्रमाणे आपण गांडूळ खत त्यांना सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे वापरल्यामुळं आणि थोडक्यात आपण वर्मीवॉश पण तुम्हाला दिलं होतं. अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला त्याच्यातून आला. शेवटपर्यंत आता सुद्धा ह्यांनी या डाळिंबाच्या झाडाला तुम्ही बघू शकता प्लॉट. तर ह्या झाडाला यांनी कंटिन्यू वर्मीवॉश हे स्लरी मधून पण वापरलंय आणि पहिल्या स्टेजमध्ये 2 वेळा फवारणी पण त्याची केली होती. त्याच्यामध्ये फवारणी केल्यामुळे काडीचं स्टोरेज म्हणा, फुलकळी येण्यासाठी मदत केली चांगल्या प्रकारे. कळीचं ड्रॉपिंग पण बऱ्यापैकी थांबलं आणि खालून त्यांनी दिल्यामुळे तुम्हाला झाडाच्या मुळ्या पण बघू शकता कंटिन्यू तुम्ही संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे. म्हणजे आपण फक्त शेतकऱ्याला गांडूळ खत देत नाही तर प्रत्यक्षात आपण त्यांना अनुभव, माहिती, संपूर्ण मार्गदर्शन बऱ्यापैकी आपल्याला जेवढं मला माहित आहे त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्या खर्चामध्ये असं आता तुम्ही रासायनिक खत वापरण्यामध्ये तुम्हाला काहीतरी बचत झालेली वाटली का बाबा? खूप बचत झालेली आहे. ते आपण रासायन वापरलेलंच नाही बऱ्यापैकी. फक्त की बाबा झाडाला फक्त बुरशीनाशक म्हणा, कीटकनाशक यासारख्याचाच वापर फक्त वरून बऱ्यापैकी केला, खालून फक्त बुरशीनाशक तेवढं सोडलेलं असेल मला वाटतं एकदा दोनदा. नाहीतर बऱ्यापैकी सर्वसाधारण यांनी स्लरीवर जास्त बऱ्यापैकी जोर ठेवला आणि बॅक्टेरियल कल्चर तुम्ही पण वापरलं होतं, NPK बऱ्यापैकी आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही वापरलं होतं. तर त्याचा पण रिझल्ट ह्या शेतकऱ्यांना 100% आला. आता ह्या हंगामामध्ये बऱ्यापैकीच्या बागा ही तेलकट प्रमाणे जातात. म्हणजे तेलकटने बऱ्यापैकी आता सध्याला बघतोय आम्ही की बाबा तेलकटनं बागा गेलेल्या आहेत, पण त्यातनं सुद्धा चांगल्या प्रकारे प्लॉट तुम्ही बघू शकता. एकदम क्वालिटीमध्ये माल पण आलेला आहे झाडाला, तुम्ही बघू शकता. आणि किती वर्षाची झाड आहे ती तुम्ही सांगू शकता? ही झाड सरासरी 13-14 वर्षाची झाड आहे ती. 13-14 वर्षाची झाड. तर 13-14 वर्षाच्या झाडानुसार तुम्ही फळ बघू शकता. एकदम क्वालिटीचा माल सुद्धा या झाडाला तुम्ही आलेला बघू शकता. अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्यांना मिळाला. तर त्याचबरोबर तुम्ही आता गांडूळ खत वापरलंय, वर्मीवॉश तर आपण कंटिन्यू तुम्हाला स्लरीज देतोय, एनपीके तुम्हाला कल्चर पण आपण देतोय बऱ्यापैकी, त्यातून पण तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट 100% येतोय. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छाला की बाबा शेतकऱ्यांनी गांडूळ खत वापरलं पाहिजे का नाही? 100% वापरलं पाहिजे. 100% वापरलं पाहिजे. त्यांचा फायदा तुम्ही तर आता आपण मी जर सांगितलं स्वतःच बघितलं असल्यामुळे काय तुम्ही वापरू शकता. शेतकऱ्यांनी 100% वापरलंच पाहिजे गांडूळ खत. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा एकच मत होतोय की बाबा आम्ही रासायनिक खत वापरतोय. रासायनिक खताचा दुष्परिणाम हे झाडावर त्यांना दिसून येतात, पण एकदा दोनदा बाग फेल गेल्यानंतर मग काय म्हणतात की बाबा आपण जैविक खताकडे वळाला असतो तर बऱ्यापैकी आपली बाग सक्सेसफुल झाली असती, चांगल्या प्रकारे रिझल्ट पण आला असता. अशा प्रकारे परत पश्चाताप होत असतो. पण शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हा जैविक म्हणजे थोडक्यात गांडूळ खत म्हणा किंवा शेणखत यासारख्या जर व्यवस्थित जर नियोजन करून जर व्यवस्थित वापरलं, योग्य नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे कोणत्याही प्रकारचं औषध वगैरे जास्त खर्च बागेला डाळिंबाला करावं लागत नाही. बऱ्यापैकी आपण यांना ट्रायकोडर्मा म्हणा किंवा सोडोमोनोस यासारखे औषधे जैविक मधले आपण प्रोव्हाइड केले होते आणि ते वापरल्यामुळे बुरशीनाशक म्हणा, कीटकनाशकच्या दृष्टिकोनातून मी मार्क वगैरे दिलं होतं. तर चांगला रिझल्ट तुम्ही बघू शकता, 1 नंबरचा रिझल्ट आलेला आहे. असंच ज्यांना कोणाला स्वतःच्या शेतीसाठी किंवा डाळिंबासाठी कोणत्याही नगदी पिकासाठी जर गांडूळ खत हवं असेल तर तुम्ही संपर्क मला तर करू शकता. तर मित्रांनो, ही बाग आहे तुम्ही बघू शकता, हा अनुभव तुम्ही बघू शकता येथील. आणि अशा प्रकारे ही बाग असून हा अनुभव आपण तुम्ही ही सांगतात आणि याच्यातून तुम्ही बघू शकता की चांगलं उत्पन्न पण भेटणार आणि शेतकरी आता तुम्ही समाधानी आहे का बाबा असा माल लागणं आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्हाला भेटणार आहे? थोडक्यात 100% समाधानी. 100% समाधानी. तर बघू शकता की चांगल्या प्रकारे शेतकरी पण समाधानी आहेत. कारण का जर खर्च जर शेतकऱ्याचा जर कमी होत असेल आणि चांगलं उत्पन्न मिळत असेल तर वापरायला काय हरकत आहे, अशा प्रकारे त्यांचं मत आहे. आणि जर कोणाला स्वतःच्या शेतीसाठी म्हणा किंवा एका नगदी पिकासाठी जर गांडूळ खत हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.